तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती। काय आहे याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा। आणि तिथंच आम्ही तपासलो, त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे। मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे। मनोजदादांनी अजूनही संयम बाळगावा। आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत, ते आमच्यासाठी दैवत आहे। पण त्या GRचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणिवा लक्षात येतील। हा GR कोणाला लाभाला मिळू शकतो? ज्यांच्या नोंदी कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल। बरं, मग ह्यात वेगळं काय आहे? शिंदे समितीनं तर ते आधी शोधलेलं आहे। बरं, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही। आम्ही असाच ग्रह करत होतो, समजत होतो की हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबी आहेत किंवा मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा आहेत, असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही। आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे। ह्या GRला सुद्धा चॅलेंज करता येईल। ह्याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही। माझ्या दादांना ही विनंती आहे, दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं, नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं। पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून, एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं। भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही, पण त्यांना एक लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे। आणि आता मनोजदादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती, म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे। परत एकदा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे। मनोजदादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही, त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही, हे माझं मत आहे। फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या, शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काय आम्ही मुंबईला दाबलं होतं, सरकार घाबरलं होतं, न्यायालय सुद्धा घाबरलं होतं, अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा मराठा शब्द आहे त्याला